नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री, जय सावता. सावित्री न्यूज इंडिया चॅनलमध्ये सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. आज 5 सप्टेंबर शिक्षक दिन. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हेच खरे शिक्षक दिनाचे मानकरी. मैत्रिणींनो, भारतीय इतिहासाचे अवलोकन करता बहुजन नायकांच्या कर्तृत्वाला दाबून टाकण्याचा वा ते खुजे करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक आढळून येतो. थेट बुद्धकाळापासून तर काल परवाच्या ऐतिहासिक घटनांमधून ते आपल्याला दिसून येते. समाज प्रबोधन व परिवर्तनाच्या लाटेवर स्वार झालेल्या प्रबोधकांना त्यांची जात वर्ण पाहून इतिहासात स्थान दिले आहे, तर अनेकांचे कर्तृत्वच ब्राह्मणी इतिहासकारांनी नाकारले आहे. अगदी शिवकाळाचा इतिहास जर आपण पाहिला तर रामदासाला महाराजांचा गुरु दाखवणे, दादोजी कोंडदेवास महाराजांचे शस्त्रविद्या गुरु दाखवणे, वीरांगना झलकारीबाईंना बाजूला सारत झाशीच्या राणीचे गुणगान करणे यासारख्या अनेक घटना आपल्याला सांगता येतील. आपल्या देशात डॉक्टर राधाकृष्णन यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा होत असलेल्या शिक्षक दिनाचे खरे मानकरी कोण आहेत, हा प्रश्न आजही बहुजन समाजामध्ये विचारला जाऊन फुले दाम्पत्य शिक्षक दिनाचे खरे मानकरी ठरतात असा विचार मांडला जातोय. याचे कारणही असेच आहे. ते या राष्ट्रातील पहिल्या आणि कदाचित शेवटचे शिक्षक असेल की ज्यांनी ज्ञानगंगा अज्ञानापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणताही मोबदला घेतला नाही. उलट स्वतःचीच पदरमोड करून या दाम्पत्यांनी शाळा काढल्या. मनुवादी भारतात मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी स्वतःच्या पत्नीला शिक्षित करून स्वखर्चाने मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन सर्वमान्य नसला तरी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा अधिकृतपणे शासकीय पातळीवर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. पण खरे पाहता फुले दाम्पत्य हेच पुरोगामी समाज सुधारणेचे शिक्षक होते. प्रचलित व्यवस्था ही स्त्रीला अबला समजणाऱ्या मानसिकतेची व्यवस्था होती. स्त्री केवळ चूल आणि मूळ हेच तिचे साम्राज्य, या पलीकडे तिला कुठेच मानाचे स्थान नव्हते. केवळ भोगवस्तू म्हणून तिच्याकडे पाहिले जात असता फुले दाम्पत्यांनी तिला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी तत्कालीन वर्ण जात व्यवस्थेच्या विरोधात जाऊन सन 1848 साली भारतात पहिली मुलींची शाळा काढली. त्याचबरोबर शिक्षणाचा पाया म्हणजे प्राथमिक शिक्षण आणि तेच सक्तीचे करणे हे काळाची गरज होती. भारतीयांना शिक्षण देण्यासाठी इंग्रज सरकारने 1882 साली सर विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय शिक्षक आयोग निर्माण केला. यालाच हंटर आयोग असे म्हणतात. सर हंटर महाराष्ट्रात आले तेव्हा पुणे येथील MM कुंटे यांनी बहुजनांना शिक्षणाची गरज नाही असे हंटर यांना सांगितले. तेव्हा 19 ऑक्टोबर 1882 रोजी राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी हंटर यांची भेट घेतली व एक निवेदन दिले. त्यामध्ये ज्योतिराव फुले म्हणतात की बहुजन समाजाच्या मुलांना वयाच्या 12व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे आणि मोफत द्यावे. सरकारला मिळणारा महसूल बहुजनांच्या या महसुलावर उच्च वर्णीय शिक्षण घेत, पण बहुजनांना शिक्षण नाकारतात हे कटू सत्य फुल्यांनी हंटर आयोगाच्या निदर्शनात आणून देऊन प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे केले. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा मानला गेला. महात्मा फुलेंनी या तिसऱ्या डोळ्याला अधिक भक्कम केला आणि सर्व बहुजन समाजाचा तिसरा डोळा उघडला. 1964 आणि 66 दरम्यान कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्राचा अवलंब जरी केला असला तरी महात्मा फुलेंनी 77 वर्षापूर्वी त्रिभाषा सूत्राचा अवलंब शिक्षणात करावा यावर अधिक भर दिला होता. मैत्रिणींनो, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या माऊलीने तर प्रस्थापित व्यवस्थेशी लढा देऊन स्वतः शेणगोळे दगड धोंडे खाऊन देखील स्त्री शिक्षणाचा हट्ट सोडला नाही. आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून शेवटच्या क्षणापर्यंत समाज सुधारणेचा लढा हा कायम ठेवला आणि आपल्यासारख्या स्त्रियांना सक्षम केला. शिक्षक दिनाचे खरे मानकरी असणाऱ्या फुले दाम्पत्यांना मी कोटी कोटी वंदन करते. जय ज्योती, जय